कबूतरखान्याच्या मुद्द्यावर आज महत्त्वाची बैठक होतीये। मंत्री मंगलप्रभात लोढा ही बैठक घेणार आहेत। पालिका आयुक्तांची भेट सुद्धा घेतील। आज संध्याकाळी 4 वाजता पालिका मुख्यालयात ही भेट होणार आहे। कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूंवर या भेटी अंतर्गत चर्चा होईल। खाद्यपदार्थ टाकणं बंद केल्यानं कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूंवर चर्चा होणार आहे। मी काल नॅशनल पार्कमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेले होतो। तिथे मी एक नवीन कबूतरखानाचं भूमिपूजन केलेलं आहे। तिथे कोणी राहत नाही, जानवराचे विचरण्याचा तिथे नॅशनल पार्कमध्ये प्रोव्हिजन आहे, म्हणून तिथे 3 दिवसाच्या आत ते कबूतरखाना तयार होईल। आणि त्याच धर्तीवर मी म्युनिसिपल कमिशनरने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे, इथे नॅशनल पार्क आहे, आरे कॉलनी आहे, रेस कोर्स आहे, सर्व ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा। कबूतर नॉनव्हेज घेत नाही, कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही। कबूतराचे काय वैशिष्ट्य आहे तो त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही, असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे। लोकांचे त्रास नको। महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केले त्यांचं स्वागत आहे, पण लोकांनी त्रास हेल्थचा प्रॉब्लेम नको असा सांभाळून घेऊन काय मधला मार्ग काढावा लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।